गुड मॉर्निंग मित्रांनो. आज कितवा दिवस आहे आपला? 5वा दिवस. आणि फायनली आम्ही आलेलो आहे मीनाक्षीमध्ये. सकाळपासून भुके हारे. आता ऑलमोस्ट वाजले 10:30 वाजले. निघेपर्यंत सगळे कार्यक्रम करेपर्यंत सगळं लेट होतं आम्हाला. पण ठीक आहे, आज काही जास्त आमचं आहे नाही प्लॅन. आज आपल्याला बीचेस कवर करायचे आहेत, त्यामुळे तेवढं काय असं हे नाही. तर आज आता मीनाक्षीमध्ये डिफरंट थँक्यू. तर आम्ही ऑर्डर केलेला आहे महारा मसाला डोसा. एक सेकंड, मी जरा पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो महाराजा मसाला डोसा कसा आहे. ह्याची एक्साइटमेंट बघा. डायरेक्टली खायचं. एक सेकंड. महाराजा मसाला डोसा खाऊन सांग कसं आहे. नाइस, एक नंबर. ये अशी वाली कॉफ़ी बैठते थे, इसको ऐसा ओतने का, तो सुर करके पीने का. कॉफ़ी इज ऑसम. आम्ही आतापर्यंत ऑर्डर केलं आहे महाराजा मसाला डोसा. आणि इडली संपलेली, इडली पाहिजे होती. इडली संपली. ब्रेकफास्ट कॉम्बोमध्ये मल्टिपल गोष्टी आहेत, त्याचं बघायला लागते काय काय. ब्रेकफास्ट कॉम्बो आहे की ब्रेकफास्ट आलेला आहे. आणि सांगायच्यामध्ये काय काय आलं आपल्याला. एक स्वीट हे वाटतं, हा पिंकवाला स्वीट आहे. इडली अवेलेबल आम्ही उत्तप्पम दिलं त्यांनी. त्याच्यानंतर घी पोंगल, त्याच्यानंतर मिनी वडा 1 पीस माझ्या मते आहे खाली. हे मेदू वडा आहे, दाखव बघूया. जस्ट हां ओके, हा मेदू वडा आहे. ओके. त्याच्यानंतर मिनी पोडी डोसा, माझ्यामध्ये हा डोसा मिनी आहे. पोडी डोसा, रवा डोसा आहे. येस. आणि 2 चटणी आणि सांबार. पुरी एक स्पेअर मला एक्स्ट्रा दिली त्यांनी. माझ्यामध्ये इडली संपली आहे त्याच्यामुळे दिली असेल. पुरी आणि भाजी मिळाली. म्हणजे हे बऱ्यापैकी म्हणजे फिलिंग आहे. हे खाल्ल्यानंतर मला वाटत नाही काही कोणाला काही खायची गरज आहे. म्हणजे इट इज गुड. आणि तुम्हाला सगळे फ्लेवर 130. आणि सगळे फ्लेवर ट्राय करायला भेटतात त्याच्यामध्ये. आणि स्पेशल ब्रेकफास्ट कॉम्बो पण आहे, पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी होत्या, तर आम्ही ते नाही ऑर्डर केलं. ओके. आय हॅव पुरी बऱ्याच दिवसांनी. भाजी तर आपली मसाला डोसावालीच आहे. मित्रांनो, कुठे आले आपण? रॉक बीच. मीनाक्षीमधून डायरेक्ट रॉक बीचवर एंट्री कशी झाली आहे त्याची एक स्टोरी आहे. येस. सो पहिला आपण मीनाक्षीबद्दल बोलूया थोडं, कारण आम्हाला तेव्हा जास्त बोलायला भेटलं नाही. बिकॉज आपला बाबू हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला मीनाक्षीमध्ये, त्यामुळे आम्हाला ब्लॉग करायला जास्त मिळालं नाही. तर म्हटलं आता आपण थोडंसं तुम्हाला सांगूया मीनाक्षीबद्दल. सो मीनाक्षीचं फूड जर तुम्ही इकडे येऊन फर्स्ट टाइम जर खाल्लं तर तुम्हाला आवडेल. बट ॲज त्याने जे आम्हाला प्रतीक्षा करायला लावली, मीनाक्षी 2 दिवस आम्हाला वेटिंगवर ठेवून, त्याच्यामध्ये आम्ही सरगुरू केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक लोकल कार्तिक भेटलं. मीनाक्षी कम्स ऑन द थर्ड पोझिशन नाउ. येस, सरगुरू फर्स्ट, सेकंड कार्तिक अँड थर्ड इज दिस वन मीनाक्षी. तर त्याचं डिस्टिंग्विश कसं आहे की आता समजा तुमचं लो बजेट आहे. आता आपण समजा कॉलेजमध्ये आहे आणि एकदम लो बजेटमध्ये आपली पिकनिक चालू आहे, तर तुम्ही डोळे झाकून कार्तिकमध्ये जाऊ शकता. येस. म्हणजे पोटभर जेवण, इकॉनॉमिकल आणि टेस्ट, या तिन्हीचं बेस्ट कॉम्बिनेशन इज कार्तिक. लो बजेटमध्ये एकदम परफेक्ट. वल हबीबी. आणि व्हाईट टाउन मध्येच आहे. येस. हा म्हणजे ह्याच्या बाजूलाच आहे आपलं अरविंदो आश्रम मधून एक 5 मिनिटाच्या अंतरावर असेल ते. सेकंड इज सरगुरू, म्हणजे थोडंसं प्रीमियम त्याच्यापेक्षा, आणि टेस्ट पण जसं आम्ही म्हणालो प्रीमियम. तर सेकंडवर सरगुरू. आणि मीनाक्षी इज सर्वायवलसाठी फूड आहे ॲक्च्युली मीनाक्षी. म्हणजे तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. जसं की आता आम्ही एका सिच्युएशनमध्ये अडकलेलो सायक्लॉनच्या, तर मग आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता. तर मग ब्रेकफास्टसाठी त्या दिवशी आम्ही जाणार होतो, तर मग आम्ही म्हटलं चला आता आहे तर ट्राय करूया. म्हणजे तसा तो ऑप्शन आहे की बाबा
काहीतरी खायला भेटू दे असं. पण बाकी असं काय खूप काय वाव असं नव्हतं. म्हणजे टेस्ट इज गुड. म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये जे भेटेल तेच आहे, म्हणजे सेम टेस्ट आहे. म्हणजे मला काय वेगळं असं जाणवलं नाही. फक्त त्यांची ती पोळी चटणी असते ती जी तिची टेस्ट आहे होती ती वेगळी. म्हणजे ती तशीच आहे जशी त्याचा स्टँडर्ड सगळीकडे सेम आहे पोळी चटणीचा, ती चांगली आहे. बट अदरवाईज असं जसं आपल्याला सरगुरूला झालेलं की हा 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 काय खाल्लंय, वा वा, तोंडात काय चाललंय, अमृत चाललंय असं. हा अरे परत येऊ शकतो, जर असेल वेळ तर मी परत येईल असं. करेक्ट. काय चाललंय तुझं? ही सॉ डॉगी. ओके. तर दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी जर म्हणाल, फूड क्वालिटी आम्हाला मीनाक्षीची आवडली नाही. कारण आम्ही मीनाक्षीमध्ये आता बघितलं तुम्ही हार्डली 2 ते 1 ब्रेकफास्ट, मिनी ब्रेकफास्ट जो आपला कॉम्बो होता तो, आणि एक तो महाराजा डोसा खाल्ला. बट तेवढ्या याच्यातच आम्ही फुल झालो. वेर सरगुरूला आम्ही 5-6 डिश खाल्ल्या काल, तरी पण म्हणजे आम्हाला असं जड नाही वाटत होतं. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की थोडंफार त्याच्यामध्ये काहीतरी सोडा बिडावाला आयटम आहे, कारण इतकं पटकन जड झालो आम्ही. वेरेस कार्तिकमध्ये पण आम्हाला काही जड वाटलं ना. आम्ही ते जेवून तिथून आम्ही परत ऑरोविलाला जाऊन चालत बिलत रिटर्न आलो. येस, फिलिंग होतं. कार्तिकमध्ये तर असं दाबून जेवलं, कारण ब्रेकफास्ट केला नव्हता. तर तो लंच जो आहे तो आम्ही चांगलाच घेतलेला. येस. नाव द स्टोरी. आम्ही आता रॉक बीचला का आहे? आजचा प्लॅन असा होता की पॅराडाईसला जायचं आणि एडन बीचला जायचं. करेक्ट. काल आम्ही तुम्हाला बोललो होतो. तर त्याची एक स्टोरी झाली आमच्याबरोबर आज. तर ते आता जरा कॉफी घेऊया आणि तुम्हाला मस्तपैकी बसून सांगतो काय सीन आहे. आणि त्याचे काही डिस्क्लेमर्स पण आहेत जे आम्हाला आजच कळाले. तर इट्स बेस्ट की तुम्हाला पण सांगितलेलं बरं. येस. एंट्री 30 आहे ना, काल घेतलीस ती. सो मित्रांनो, आपली ला कॅफे नाही, झुका झुका झुका, सॉरी, झुका झुका, नॉट ला कॅफे. सो स्टोरी आपली पॅराडाईज बीच आणि एडन बीचची अशी झाली आहे की बिकॉज ऑफ दिस सायक्लॉन तो जो चिदंबर बोट हाऊस जे आहे ते त्या लोकांनी 1 वीकसाठी बंद ठेवलं आहे फॉर द सिक्युरिटी रिझन्स. आणि आता एक वीक तरी काय चालू होणार नाही. तर त्यामुळे आम्ही आज ॲक्च्युली रिक्षा करून, आणि त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर पण नाही वेबसाईटवर. तर त्यामुळे काय म्हणजे कॉन्टॅक्ट करून विचारायला पण काय ऑप्शन नव्हता. पण म्हटलं आपण एक रिस्क घेऊ आणि जाऊ, तेवढं तर आपलं फिरायचं राहिलेलं. येस, ॲक्च्युली पीपल सेफ्टीसाठी त्यांनी, टुरिस्ट सेफ्टी आणि इकडचे लोक आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी ते ॲक्च्युली इनिशिएटिव्ह घेतलाय, विच इज गुड. पण आम्हाला ॲक्च्युली ते इन्फॉर्म करायला पाहिजे टुरिस्ट लोकांना, कारण की उगीच आमची फेरी झाली तिथपर्यंत आणि तेव्हा जाऊन आम्हाला कळलं. नाहीतर आमच्या होमस्टेमध्ये किंवा म्हणजे असं लोकांना इथे माहितीच नाहीये. करेक्ट. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की इथून तुम्हाला जर तिथपर्यंत जायचं असेल जिथे आम्ही राहतो आहे, तिथून जर तर तुम्हाला म्हणजे इट इज अ सेंटर ऑफ पॉंडिचेरी राईट नाव. म्हणजे आम्ही जिथे राहतोय त्याच्या ह्या साईडला आपलं व्हाईट टाऊन आहे आणि ह्या साईडला लोकल अजून आपली जी गावं आहेत तसं आहे. तर तिथून जर तुम्हाला तिथपर्यंत ह्याच्यापर्यंत जायचं असेल तर जवळजवळ 350 रुपये लागतात. त्याने आमच्याकडून 350 दोन्ही साईडचे घेतले, म्हणजे जवळजवळ 700 रुपये आमचे अक्कल खाती जमा झालेले आहेत. त्यामुळे ते एक आपला वेस्ट गेलं आहे. बट ठीक आहे, पीपल सेफ्टी वाईज चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जायचं असेल जर तुम्हाला पॅराडाईसला, तर असं काय गरजेचं नाही की सायक्लॉनमुळेच होतं. कधी कधी म्हणजे त्यांनी जी इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितली की नॉट बिकॉज ऑफ ओनली द सायक्लॉन, कधी कधी लाटा पण खूप जास्त असतात तर ते पण बंद ठेवतात. सो यू मेक शुअर की तुम्ही कुठल्या तरी लोकलला इथे विचारून आणि मग तुम्ही सगळं कन्फर्म कराल. इट्स बेटर. नाहीतर मग काहीच उपयोग नाही. तेच तुम्हाला सांगायचं होतं. हीच स्टोरी होती आजची. तर आज पण आम्हाला काही जास्त करायला भेटलं नाही. आम्ही परत रूममध्ये आलो आणि आता काय ऑलमोस्ट सगळं फिरून झालं होतं. सायक्लॉनमुळे खूप लिमिटेशन्स आले, पण एक चांगलं आहे की इथे तो इनिशिएटिव्ह आहे. इवन रॉक बीच सुद्धा ओपन नव्हता, इथे बॅरिगेड्सच होते. ज्या दिवशी आम्ही अॅनिव्हर्सरी दिवशी आलो इथे रेस्टॉरंटला, तर इथे सगळं बॅरिगेशन होतं, काही अलाउ नव्हतं कोणालाही जायला. पोलीस बंदोबस्त खूप होता. आज आता आम्हाला दिसतोय ओपन इकडे. काल तर आम्ही आलो नाही, त्यामुळे कदाचित काल पण असेल ओपन. आजचा दिवस ऑलमोस्ट हेच आहे. आता याच्यानंतर आम्ही मस्त कुठेतरी काहीतरी जेवू आणि मग रूमवर जाऊ. त्यामुळे
बाकी काय आज काय असं स्पेसिफिक काय नाही. आणि उद्या सकाळची आपली उद्याची फ्लाईट आहे घरी जायची. त्यामुळे आता ऑलमोस्ट जे काय एक्सप्लोर झालं ते एवढंच झालंय. पण तरी आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोर केलं. कालचा दिवस खूपच चांगला गेला आमचा, तर आम्हाला तेवढा डिसअपॉइंटमेंट नाही. पण ठीक आहे, एक पॅराडाईज आम्हाला व्हाईट सँडवाला बीच करायचा होता, तर तो नाही झाला. हा आमचा शेवटचा दिवस होता पॉंडिचेरीतला. पार्शल डिसअपॉइंटमेंट नंतर विचार केला की थोडंसं आपण इकडचं बाजार किंवा मार्केट एक्सप्लोर करू. तर आम्ही जाताना व्हाईट हाऊसमध्ये बघितलेले क्राफ्ट बाजार नावाचं एक मार्केट बघितलेलं. इथे रॉक बीचच्या साईडला एक छानसं असं मार्केट बांधलेलं आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील, ज्या तुम्ही ॲज अन सोव्हेनियर म्हणून इथून घेऊन जाऊ शकता. खूप छान छान खेळणी आहेत. लहान मुलांसाठी तर अक्षरशः पर्वणीच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज मॅग्नेटसुद्धा होते. शंख शिंपल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आणि होत्या, तर ते बघून पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर डिसाईड केलं की आता क्राफ्ट बाजार बघून झालंच आहे, तर काहीतरी पेट पूजाचं बघूया. म्हणून त्याच्याच बाजूला एक छोटी गल्ली होती, जिथे आम्हाला थोडेसे दुकानं दिसली, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड होते, जसं आपल्या मुंबईमध्ये असतात. तिकडे काही प्रकार फेमस होते, ते म्हटलं आपण ट्राय करूया. तर आम्ही नंतर एका शॉपमध्ये गेलो, जे एकदम एंडला होतं आणि खूप जास्त गर्दी होती. म्हटलं इथे आपण ट्राय करूया. आणि आम्ही इथे रगडा भेळ नावाची एक गोष्ट, रगडा भेळ ट्राय केली. आपल्याकडे वेगळी असते रगडा भेळ, पण यांच्याकडे अशी प्रॉपर उसळ होती आणि त्याच्यामध्ये रगडा भेळ होती. आणि त्याच्यानंतर दहीपुरी ट्राय केली. दहीपुरी काय एवढी खास नव्हती. दिस इज नेक्स्ट डे. चेन्नई एअरपोर्टला आम्ही पोचलो आहे. काल आम्ही नाश्ता बिष्टा केला. जे जेवण आपण जे बघितलं, फूड आपण स्ट्रीट फूड जे आपण ट्राय केलं, त्याच्यानंतर जाऊन बॅगा बिगा भरून आम्ही झोपलो. आज आम्हाला लवकर निघायचं होतं. आम्ही ऑलमोस्ट निघालेलो 8 वाजता आणि आमची फ्लाईट होती ऑलमोस्ट 2ची. बट स्टील आम्हाला पोचेपर्यंत खूप लेट झालं. म्हणजे तुम्ही बघू शकता की आता फ्लाईट पण दिसते आपली, आपलंच विमान आहे ज्याच्याने आपण ट्रॅव्हल करणार आहे. आम्हाला मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला खूप जास्त लेट झालं आणि आम्ही धावत जे तुम्हाला आम्ही आता धावताना दिसतोय ते त्यासाठीच धावत होतो. श्रियांशने चांगली झोप काढून घेतलेली कॅबमध्ये, त्यामुळे तो फ्रेश आहे. स्लीपी मोडमध्ये आहे पण फ्रेश आहे. चेकिंग बिकिंग झाली आमचं सगळं आणि त्याच्यानंतर आम्ही फ्लाईटमध्ये बसायसाठी निघालो. इकडे आमचं बोर्डिंग पास आणि तिकीट चेक झालं आणि हे आम्ही परत एअर इंडियाचंच बुक केलेलं. म्हणजे आपल्याचं येताना ते पण एअर इंडिया होतं आणि जातानाचं पण एअर इंडिया फ्लाईट होतं. एक्सपिरियन्स वॉज गुड, बट आय वुड से की जो जातानाचं फ्लाईट होतं ते जास्त कम्फर्टेबल आणि जास्त प्रायोरिटी वाईज चांगलं होतं. बट दिस वन इज नॉट दॅट गुड. आणि आपण पोचलेलो आहे आमची मुंबई. तुम्हाला खाली दिसत असेल एकदम छानसं दृश्य, मस्त वाटतं. किती वेळा तुम्ही इकडे उतरलात तरी हे दृश्य बघायला खूप भारी वाटतं. इथे आपल्याला अशी बस घ्यायला येते आणि तिथून मग आपल्याला टर्मिनलपर्यंत रिटर्न सोडतात. फायनली मित्रांनो, मुंबईला लँड झालेलो आहे सक्सेसफुली. ह्याला भूक लागलेली आहे आणि आम्हाला पण भूक लागलेली आहे. आम्हाला जे एवढूसं चिमणीचं जेवण दिलेलं फ्लाईटमध्ये ते काय आम्हाला पुरलं नाही. त्या दिवशी जास्त होतं पाहिजे. आज एकदम छोटासा काहीतरी दिलेलं होतं, ते काय आपल्या कुठल्या कोपऱ्यात गेलं ते पण कळालं नाही. आता आपण मुंबईला फायनली आलेलो आहे. ही ट्रिप आपली, हे ट्रॅव्हल इथेच संपतंय. खूप मजा आली. पार्शली सक्सेसफुल बोलू शकतो पॉंडिचेरी. नॉट फुल्ली, आम्ही सगळं बघायला नाही भेटलं आम्हाला. पार्शली सक्सेसफुल एक अराउंड 70%. मजा आम्ही 100% केली, बट 70% ट्रिप कम्प्लीट झाली. आम्हाला परत एकदा पॉंडिचेरीला जावं लागणार. जस्ट फॉर म्हणजे आत्ताची जी होती ती सर्वायवल ट्रिप झाली. हा ऍक्च्युली नाही, पण टू बी ऑनेस्ट की आपलं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आणि पॅराडाईसला जायला लागणारच आहे. सो आम्ही आता जम्बो किंगमध्ये आलेलो आहे. आम्ही ऍक्च्युली पहिला प्लॅन होता बर्गर किंगमध्ये. आता बर्गर किंगसाठी भरपूर वरती जायला लागणार. आम्हाला जम्बो किंग आहे. इंडियन बर्गर किंग दिसला. जम्बो किंग इज द बर्गर किंग फॉर अस राईट नाव.
तर ते खातो आणि जातो घरी. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला कसा वाटला, अजून काय इम्प्रूव्हमेंट आमच्यामध्ये हवेत. थोडेफार आमचे माईकचं अजूनपर्यंत थोडं हल्ला आहे. तर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशनवाला असणार आहे की किती खर्चात कुठे काय राहिलो, आम्ही कसं गेलो, कुठे गेलो, कसं आम्ही शोधलं हे सगळं, आणि तिकडे आम्हाला किती खर्च झाला, आम्ही कुठे कुठे फिरलो, आणि जेवढे आपण रेस्टॉरंट्स आपण एक्सप्लोअर केलेत त्याचं कंपॅरिझन प्राईज वाईज काय असेल तर त्या डिटेल व्हिडिओसाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्लीज ट्यून राहा. येस. आणि आमच्याकडून रिकमेंडेशन्स पण आम्ही सांगू, कारण की एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये सगळे रेस्टॉरंट्स किंवा सगळं काही एक्सप्लोअर करणं शक्य नव्हतं. पण आम्हाला काही रिकमेंडेशन्स मिळाले लोकल सोर्सेसकडून, तर मग आम्ही त्यांच्याकडून ते जे काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगूच या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या. चलो सी यू, बाय बाय. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. येस.